आजच्या लेक्चरमध्ये आपण आयचे उच्चार कसे करायचे ते पाहणार आहोत. आपण आता ओविल्स शिकतो आहोत, त्याच्यामध्ये आयचे उच्चार कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. आता हा जो स्वर आहे आय, याचा उच्चार हा विविध प्रकारे केला जातो. साधारणतः इंग्रजीमध्ये वेलांटी देण्यासाठीच आयचा उपयोग केला जातो. तर या आय या स्वराचे ई, आय, ई, अ असे उच्चार होतात. पहा, ई लिंबूचा ई, साधा ई असे उच्चार होतात. यापैकी आयचा सर्वात महत्त्वाचा उच्चार आहे ई. ओके, ई हा काय आहे? आयचा सर्वात प्रमुख उच्चार आहे. आपण आय लिहिलं की तिथं कंपल्सरी ई या अर्थीच आपण आय वापरतो. सर्वसाधारणपणे आयपासून सुरू होणाऱ्या शब्दातील आयचा आणि दोन व्यंजनामधील येणाऱ्या आयचा उच्चार हा बऱ्याचदा ईच असतो. पहा, दोन शब्द व्यंजन आहेत आणि त्याच्यामध्ये कुठे आय येत असेल तर त्याचा उच्चार कसा घेतला जातो? ई असा घेतला जातो. जसे पहा, इंक. ओके, INK, इंक. देन इन, इफ, इज, फिट, HIT, हिट. दोन व्यंजन आहेत आणि मध्ये काय आहे? आयचा वापर केला गेला आहे. तर याच्यामध्ये काय केलं जाईल? जेव्हा दोन व्यंजनं येतात आणि त्याच्यामध्ये आपण आयचा वापर करतो तेव्हा ते कशा अर्थी वापरलं जातं? ई या अर्थी, ई. ओके. देन बीट, BIT, बीट. त्याच्यानंतर लिप, निप, सिप, टिप, बिल, फिल, फी, ई. ओके, असा उच्चार करून पाहायचा, फी, बिग. आता आय नंतरच्या व्यंजनामध्ये लगेच ई असल्यास आयचा उच्चार सहसा आई असा होतो, आई. ओके. आता फॉर एक्झाम्पल पहा, शब्दात अक्षरांची रचना कशी असते? व्यंजन, मग मध्ये आय दिला असतो आणि अधिक व्यंजन असतं. अशा प्रकारची शब्दरचना असेल तर IR जर मध्ये असेल, पहा, व्यंजन, IR अधिक व्यंजन, अशा प्रकारची जर शब्दरचना असेल तर आयचा उच्चार बऱ्याचदा अ असा होतो. ओके, तुम्ही एकाच वेळेस आयचा उच्चार ई असा पकडून चालणार नाही. प्रत्येक वेळी उच्चार हा बदलत जाणार आहे. सो प्रत्येक स्वराचं तसंच आहे. प्रत्येक स्वर आपण जसा वापरू तसा त्याचा उच्चार बदलत जातो. उदाहरणार्थ पहा, BIRD, बर्ड, DIRT, डर्ट. ओके. किंवा आता पहा, आयचा उच्चार हा बऱ्याच वेळा ई असा होतो, साधा ई, इडलिंबूचा ई नाही. अग्रेसिव्ह. ओके, अग्रेसिव्ह, सी. आपण कशावर भर देतोय? आयवर. अग्रेसिव्हचा अर्थ काय होतो? आक्रमक. क्रेव्हिस, क्रेव्हिस, त्याचा अर्थ होतो भिंत किंवा खडक. पहा, उच्चार कसा? क्रेव्ही. ओके, ई असा उच्चार होतो. त्याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह, याच्यामध्ये आकर्षक, याचा अर्थ आकर्षक आहे. आयचा उच्चार कसा होतो? अट्रॅक्टिव्ह. ओके. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह. ओके, इथं ॲक्टिव्हचा अर्थ होतो सक्रिय किंवा चपळ असा. ओके. सो इथं पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आयचा उच्चार आपण पाहिला आ ई असा होतो, कधी इडलिंबूचा ई होतो, कधी छोटा ई होतो. तर इथं मात्र छोटा ई होत आहे. पहा इथं BIG, बिग, बिल, BILL, बिल, बीटर, ब्रिंक, चिप, CHIP, चिप, फॅमिन. ओके, फ्लीट, फ्लिंट. पहा आता, फ्लीट आणि फ्लिंटमध्ये हे व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहे. फ्लीट आणि फ्लिंटमध्ये डिफरन्स काय? फक्त एनचा आहे. फ्लीटचा अर्थ होतो भुरकन उडून जाणे आणि फ्लिंटचा अर्थ होतो गारगोट्याचा दगड. ओके, एक स्पेलिंग चुकलं तरी अर्थ पूर्णपणे बदलून जाईल तुमचा. त्याच्यानंतर आहे निप, NIP, निप. निप म्हणजे चावणे, किंवा त्याला अजून एक शब्द आहे, जेव्हा आपल्या अंगाला झोंबणारी थंडी असते त्याला पण काय म्हटलं जातं? निप. किंवा चिमटा घेणे, चिमट्यात पकडणे, याला बोलतात निप. त्यानंतर रिपल. रिपल म्हणजे काय? तरंग, लहर. त्यानंतर सेन्सिटिव्ह, ओके, म्हणजे संवेदनशील. आता खालील काही शब्द दिलेत त्याच्यामध्ये आयचा उच्चार हा आ ई असा होतो, आ ई. पहा आता, इव. ओके,
आ ई व अराईव म्हणजे आगमन होणे. त्याच्यानंतर बा ई क बा आ ई क आई. ओके, म्हणजे सायकल. आ ई स आईस म्हणजे आईस. आयटम म्हणजे गोष्ट किंवा बाब. लाईफ LIFE आईफ लाईफ. ओके, जीव जीवन प्राण. लाईम LIME. आता पाहू आयचा उच्चार इथं कसा होतोय, आ ई हे दोन्ही अक्षर एकत्र येतात. उच्चार असे तोडून फोडून पाहिजे म्हणजे आपल्याला उच्चार करताना सोपं जातं. त्याच्यानंतर श्राईन. श्राईन म्हणजे काय, पवित्र जागा, पवित्र प्रार्थनास्थळ. ओके, त्याच्यानंतर स्ट्रीड. स्ट्राईड म्हणजे काय, लांब पावलांनी चालणे. वाईप म्हणजे पुसणे, पुसून स्वच्छ करणे. ओके, अजून काही शब्द आहेत. बिहाइंड आई. ओके, मागे जाणे. ग्राइंड म्हणजे दळणे. बाइंड म्हणजे बांधणे. हाइंड म्हणजे मागचा. ब्लाइंड म्हणजे आंधळा. माइंड म्हणजे सौम्य. चाइल्ड, पहा हे उच्चार कशासाठी उच्चारते मी, इल्ड. ओके, ई आ ई चाइल्ड. फाइंड, अ आणि ईचा उच्चार एकत्र येतो. अशा प्रकारे पहा याच्यामध्ये खूप सारे उच्चार असे आहेत की ते कसे होतात, आई या शब्दाने होतात. ओके, आता कुठं कुठं आयचा उच्चार कसा होतो, आ ई अ असा होतो. ओके, आता पहा डिझायर. डिझायर ओके म्हणजे काय, वासना, इच्छा. डायर. डायर आपण उच्चार करताना डायर नाही असं करायचं नाही, डायर. त्याचा उच्चार काय होतो, त्याचा अर्थ काय होतो, भयानक. त्यानंतर एम्पायर. ओके, इथं काय उच्चार होतोय, आ ई आणि अ असा होतोय. ओके, त्याच्यानंतर एक्सपायर. EXPIRE एक्सपायर. ओके, EAR. ओके, फायर. FIRE फायर म्हणजे आग, आपल्याला माहिती आहे हे. सो अशा पद्धत होते. तर काही ठिकाणी आयचा उच्चार हा अ असा सुद्धा होतो. मग कुठले कुठले शब्द आहेत ते, फॉर एक्झाम्पल बर्ड, बर्ड. ओके, बर्थ, अर्थ, बर्थ. मर्थ, क्रिप किंवा चर्प, शर्क. त्याच्यानंतर डेव्हिल, याच्यामध्ये अ असा उच्चार होतो, डेव्हिल. ओके, त्याच्यानंतर शर्ट, SHIRT शर्ट. असं जर समजा उच्चार केला शर्ट, तर शर्टमध्ये आय येतो का कुठे, नाही. त्याचं स्पेलिंग तुम्ही प्लेन डी बनवलं तर कसं होईल, SHART शर्ट. पण असा शर्टचा उच्चार नाही, आय वापरलेला आहे, SHIRT शर्ट. ओके, त्याच्यानंतर काही याच्यामध्ये आयचा उच्चार हा इडलिंबूचा ई असा सुद्धा होतो. इडलिंबूचा ई कसा होतो पहा, फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल. ओके, इल ऑटोमोबाईल, कार किंवा मोटार गाडी. त्याच्यानंतर कसिनो. कसिनो म्हणजे काय, जुगाराचा अड्डा. त्याचं स्पेलिंग कसं आहे, CASINO कसिनो. त्याच्यानंतर मरीन, MARINE मरीन म्हणजे काय, समुद्र, समुद्रातील. त्याच्यानंतर क्वारंटीन. आता हा शब्द आपल्याला बराचसा फेमस झालेला आहे, क्वारंटीन. QUARANTINE क्वारंटाईन नाही, क्वारंटीन. क्वारंटीनचा अर्थ होतो संसर्ग झालेल्या प्राण्यांपासून किंवा लोकांपासून वेगळे राहणे किंवा अलग ठेवणे. रेजिम, REGIM रेजिम म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं सरकार किंवा राज्यप्रणाली. त्याच्यानंतर सबमरीन. सबमरीनचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, पाणबुडी. ट्रिओ म्हणजे तिघांचा संघ. अशा प्रकारचे आयचे विविध उच्चार होतात आणि आय हा शब्द आपल्या इंग्रजीमध्ये एक ओव्हल आहे. हा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा वेलांटी देण्यासाठीच आपण वापरतो, पण त्याचा उच्चार करताना आपण नीट लक्ष देत नाही. फार बारकाव्याने आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपण आयचा उच्चार काय होतो, बदलत जातो. ओके, थँक्यू. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये AEIO विषयी शिकणार आहोत. ओके, थँक्यू.